Hello friends, welcome to my YouTube channel Davaris Physics. In this video, we are going to study the torque acting on a rotating body. First of all, we will determine the torque acting on a rotating particle. म्हणजे काय तर बेटा, आज आपल्याला दोन टॉर्क काढायचे, एक सिंगल पार्टिकल वर रोटेटिंग पार्टिकल वरचा आणि दुसऱ्या भागामध्ये काढायचे टॉर्क ऑन रोटेटिंग रिजिड बॉडी ऑफ एनी शेप असेल, एनी साइज असेल. ठीक आहे बेटा. पहिल्यांदा आपल्याला विचार करायचा आहे टॉर्क ऍक्टिंग ऑन अ सिंगल पार्टिकल. त्यासाठी आपल्याला असं इमॅजिन करायचं आहे, अ पार्टिकल पी इज रोटेटिंग इन एक्स वाय प्लेन अबाउट द ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम. फॉर एक्झाम्पल मी डायग्राम दाखवतो तुम्हाला. आपल्याला असं इमॅजिन करायचं आहे, हा आपला एक्स ऍक्सिस आहे, इट इज वाय ऍक्सिस, आणि इथं हा जो पार्टिकल पी, दिस पार्टिकल इज रोटेटिंग अबाउट दिस ओरिजिन. ह्या ओ च्या अबाउट रोटेट व्हायलाय. म्हणजे पहा हे असं या सर्कल मध्ये हा पार्टिकल रोटेट होऊ लागला, लक्षात घ्यायचं. आता हा का रोटेट व्हायलाय, तर आपल्याला असं इमॅजिन करायचंय, दिस पार्टिकल इज रोटेटिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दिस फोर्स एफ बार. हे एफ बार या फोर्स मुळे हा पार्टिकल या सर्क्युलर पाथ मध्ये रोटेट व्हायलाय अबाउट काय ओरिजिन. कुणालाही कळलं बेटा, हा एक्स वाय असेल तर इथं काय असेल, झेड ऍक्सिस कसा असणार आहे, असा या टाइपनं असणार आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं तुझ्या. आता बघ, आपलं मेन इंटेन्शन काय, वी वांट टू कॅल्क्युलेट टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस पार्टिकल पी. पण ते टॉर्क काढायचं कसं, याच्यासाठी तुला माहिती असायला पाहिजे. टॉर्कला आपण काय म्हणतो, टॉर्क इज अ टर्निंग इफेक्ट ऑफ अ फोर्स. बरोबर. त्याला आणखीन काय म्हणतात, मोमेंट ऑफ फोर्स म्हणतात. ऑल्सो इट इज नोन एज द मोमेंट ऑफ कपल. मग याच्यापैकी कुणाचा तरी एकाचा यूज करून आपण इथं टॉर्कला डिफाइन करणार की टॉर्क ऑन रोटेटिंग पार्टिकल कसं असायला पाहिजे बेटा. चला मग आता आपण काय करूया, आपण असं कन्सिडर करू, आपण याचा यूज करायला सुरुवात करू. याचा यूज करून टॉर्क काढू. कुणाचा, मोमेंट ऑफ फोर्स. टॉर्क इज ऑल्सो नोन एज द मोमेंट ऑफ फोर्स. हे तो ऐकलेलं बेटा. आणि मोमेंट ऑफ फोर्सचा वर्क पॉवर एनर्जी मध्ये आपण फॉर्म्युला पाहिला होता. काय फॉर्म्युला होता, तर तो असा होता या टाइपचा. मोमेंट ऑफ फोर्स काय होतं, इट इज द मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स. इट इज द मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स मल्टिप्लाइड बाय काय होतं, हे मोमेंट आर्म. आता हे कसं काढायचं हे कळण्यासाठी तुला सुरुवातीचा भाग तर कळाला. मोमेंट ऑफ फोर्स मीन्स काय, टाउ. इट इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स, किती फोर्स अप्लाय केलं तिथं, एफ एवढं. कसं कळालं, इथं दाखवलं आपल्याला. आपण इमॅजिनच असं केलंय, दिस पार्टिकल इज रोटेटिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दिस फोर्स एफ, म्हणून त्याची मॅग्नेट्यूड एफ एवढी घेतली. आता राहिला आपल्या पुढचा प्रश्न, मोमेंट आर्म कसं काढायचं. आधी बेटा तू विचार करायला असतील, सर मला हेच कळालं नाही की मोमेंट आर्म काय असतंय. चिंता करू नको, आपण सगळं सांगणार आहे. मोमेंट आर्म काय ते आधी आपण लक्षात घेऊ. इमॅजिन कर बेटा, हा जो पॉइंट आहे जिथं फोर्स अप्लाय करायला, याला पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स म्हणायचं. जिथं फोर्स अप्लाय केलंय दॅट पॉइंट इज कॉल्ड पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. आणि ज्या लाईनच्या अलॉंग अप्लाय केलंय बघ, या लाईनच्या अलॉंग आपण फोर्स अप्लाय केलंय, ही लाईन मी अशीच पाठीमागे वाढवतो. या टाइपनं जर ही पाठीमागे मी लाईन वाढवली तर मला ही लाईन अशी मिळेल. या लाईनला आपण लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स असं म्हणतो, लक्षात असू द्या. मी ही लाईन अशी पाठीमागे वाढवत गेलो या टाइपनं, तर ही झाली लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. आणि मी काय केला, इथून आता असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. याला क्यूपी लाईन म्हणू. क्यूपी इज अ लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स आहे. मग हे क्यूपी ला म्हणायचं लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. आणि मी इथं ओरिजिन मधून, ऍक्च्युअली ओरिजिनला कोण आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल, याच्या भोवती पार्टिकल असा फिरायला बेटा, म्हणून हा कोण आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स या दोघांमधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स ओ क्यू इज कॉल्ड, याला आपण काय म्हणू शकतो, इट इज नोन एज द मोमेंट आर्म असं म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला ओ क्यू पाहिजे, तो कसा काढता येईल आता, तर बघू आपण काढायला जाऊ. इमॅजिन कर बेटा, पार्टिकल पी ला असताना त्याचा पोझिशन वेक्टर आर बार म्हणू. आर बार कोण आहे, पोझिशन वेक्टर. कुठून कुठे चाललाय, ओ कडून पी कडं, म्हणजे या डायरेक्शन वेक्टर आहे ओ टू पी. सो आर बार इज अ पोझिशन वेक्टर ऑफ पार्टिकल पी. आता काय केलं मी, हा पोझिशन वेक्टर असा पुढे एक्सटेंड केला आणि इमॅजिन करा या दोन्हीच्या मध्ये हा पोझिशन वेक्टरची डायरेक्शन आहे आणि फोर्सची डायरेक्शन आहे. मग हा कितीचा अँगल व्हायला, थीटाचा. मग थीटा काय बेटा, तू पटकन सांगायला पाहिजे. थीटा इज अ अँगल बिटवीन
लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स अँड पोझिशन वेक्टर ऑफ अ पार्टिकल पी. ओके, चल थीटा तुला कळाला, तो थीटा आहे म्हणून हा सुद्धा काय झाला बेटा, थीटा झाला. मग जर हा थीटा असेल तर हा सुद्धा थीटा. मग ओ क्यू काय झाली, ओ क्यू इज अ अपोजिट साइड ऑफ थीटा असेल. मग चला आता ओ क्यू ला कसं लिहिता येईल तुला, ओ क्यू इज इक्वल टू आर साइन थीटा. कसं लिहिलं मी, तुझ्या लक्षात आलंय. ओ क्यू इज अ अपोजिट साइड ऑफ दिस थीटा. हा परपेंडिक्युलर आहे, आपण इथं प्लॉट केलेला या टाइपचा. हा परपेंडिक्युलर आहे म्हणून ओ क्यू इज अपोजिट साइड ऑफ थीटा. ओ क्यू ही थीटाची अपोजिट साइड आहे बेटा, म्हणून मी मोमेंट आर्मला असं लिहिलं. ती व्हॅल्यू मी इथं पुट करतो. काय आली ती, आर साइन थीटा असा मिळाला. मी याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे कसं येईल, आर इंटू एफ साइन थीटा असं आलं. आणि बेटा आता याला काय म्हणता येतं ते बघू आपण. तुला सध्या कळालं टॉर्कचा फॉर्म्युला असा असतो, कसा, आर एफ साइन थीटा. थीटा कुणामधला अँगल आहे, अँगल बिटवीन आर बार अँड एफ बार, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स आणि पोझिशन वेक्टर दोघातला तो अँगल आहे असं मिळतंय. आता हा एफ साइन थीटा काय आहे ते आपण थोडं डायग्राम मध्ये जाऊ. बघ बेटा हा एफ आहे, मी ह्या एफ ला रिसॉल्व करतो. थीटाचा इकडचा जो कंपोनेंट आहे तो कोण होईल, एफ कॉस थीटा. इट इज द ऍडजसंट कंपोनेंट ऑफ थीटा आहे म्हणून त्याला आपल्याला एफ कॉस थीटा म्हणता येईल. आणि बरोबर त्याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर मी इकडे दुसरा कंपोनेंट घेतो, त्याला आपल्याला म्हणता येईल एफ साइन थीटा. हा साइन थीटा काय, कारण थीटाचा अपोजिट साइड होईल, ही ऍडजसंट नाही म्हणून इट इज द एफ साइन थीटा. मग बेटा आपल्या या फॉर्म्युल्यामध्ये आलं आर इंटू एफ साइन थीटा. मला सांग हे एफ साइन थीटा फोर्सचा कसला कंपोनेंट आहे रे, हा ट्रान्सवर्स कंपोनेंट आहे किंवा परपेंडिक्युलर कंपोनेंट आहे कुणाला, आर बारला. मग जो आर बारला परपेंडिक्युलर कंपोनेंट असते त्याला म्हणायचं ट्रान्सवर्स कंपोनेंट ऑफ फोर्स. कोण आहे हा, ट्रान्सवर्स कंपोनेंट ऑफ फोर्स आहे. आणि हा कसा आहे रे, पॅरलल कंपोनेंट आहे. लक्षात घ्या पॅरलल कुणाला, आर बारच्या अलॉंग आहे म्हणून एफ कॉस थीटा हा पॅरलल. हा आपल्या कामाचा नाही का, आपल्याला क्लिअरली कळायलंय की हा जो पार्टिकल आहे सर्क्युलर पाथ मध्ये कुणामुळे फिरायलाय, ड्यू टू द एफ साइन थीटा. म्हणून आपल्यासाठी एफ साइन थीटा इज इम्पॉर्टंट बेटा. ठीक आहे, चला आता इथं आलात म्हणून मी हा फॉर्म्युला असा सुद्धा लिहू शकतो, काय, आर मल्टिप्लाइड बाय एफ परपेंडिक्युलर. म्हणजे डिस्टन्स ऑफ पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स आणि कसलं फोर्स घ्यायचंय, परपेंडिक्युलर फोर्स घ्यायचंय. ते आपल्याला काय सांगेल, टॉर्क. याला कधी कधी असं सुद्धा लिहितील बेटा, काय, आर म्हणजे कोण आहे, आर इज अ पोझिशन वेक्टर. याला असं सुद्धा लिहिता येईल, आर इज अ पोझिशन वेक्टर. आणि एफ साइन थीटा कोण आहे हा, तर हा ट्रान्सवर्स कंपोनेंट आहे. हा ट्रान्सवर्स कंपोनेंट ऑफ फोर्स, इट इज द ट्रान्सवर्स कंपोनेंट ऑफ फोर्स आहे म्हणून हा फॉर्म्युला असा सुद्धा लिहिता येईल. तू म्हणशील बेटा ताई ट्रान्सवर्स काय असते, हा कसला कंपोनेंट आहे, पॅरलल आहे, आर बारच्या अलॉंग आहे. मग जो हा परपेंडिक्युलर आहे म्हणून त्याला ट्रान्सवर्स कंपोनेंट ऑफ फोर्स असं म्हणतात. मग टॉर्कचा आपल्याला मेन फॉर्म्युला बेटा हा इथं तयार झाला. कोणता, आर एफ साइन थीटा. त्याला आर इंटू एफ परपेंडिक्युलर असं सुद्धा लिहिता येईल आपल्याला. आणि असं सुद्धा लिहू शकतो पोझिशन वेक्टर मल्टिप्लाइड बाय ट्रान्सवर्स कंपोनेंट ऑफ फोर्स. म्हणजेच कोणता, परपेंडिक्युलर कंपोनेंट. बट कुणाला परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर टू दिस पोझिशन वेक्टर आर बार. चला आता तुला कळालं टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग पार्टिकल किती असते, टो इज इक्वल टू आर एफ साइन थीटा. परमनंटली सेव्ह करून ठेव बेटा, आर इंटू एफ परपेंडिक्युलर असते. हे फोर्स शुड बी परपेंडिक्युलर टू आर असायला पाहिजे. ठीक आहे, चला आता पुढे जायचं आपल्याला. तुला जर हे वेक्टर फॉर्म मध्ये मांड म्हटलं तर कसं मांडशील. तुला जर याचा वेक्टर फॉर्म माहिती पाहिजे असेल, आधी तुला टॉर्कची डायरेक्शन माहिती करून घ्यावी लागेल बेटा. कशी मिळेल, राईट हँड थंब रूल नुसार. कारण पार्टिकल कसा रोटेट व्हायला आहे, या डायरेक्शन रोटेट व्हायला, इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट व्हायला आहे. मग तू फिंगर कर्ल कर. कसे, बघ मी असं पकडलं, पार्टिकल कसा रोटेट व्हायला आहे, या डायरेक्शन. कर्ल द फिंगर्स, कर्ल द फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ सेन्स ऑफ रोटेशन. बोट मी बघ असे कर्ल केले, अंगठा कुठे यायलाय, बाहेर यायला. म्हणजे काय असेल, इथून इकडच्या डायरेक्शनला टॉर्क आहे. सो टॉर्क इकडच्या डायरेक्शनला कोण होता, ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. मग हा ऍक्सिसच्या अलॉंग टॉर्क असा बाहेर आला बेटा. जे ऍक्सिसच्या अलॉंग असते त्याला आपण कसला वेक्टर म्हणतो, इट इज नोन ॲज द ऍक्सियल वेक्टर. सो बेटा दिस टॉर्क इज अ ऍक्सियल वेक्टर. ओके, मग आता तुला कळालं की टॉर्कची डायरेक्शन कुठे आहे, अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन.
मग आता राहिला प्रश्न, याला वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहावं, तर त्याला राईट हँड सिस्टीम आपल्याला हेल्प करेल. राईट हँड सिस्टीम काय सांगते, हा वेक्टर जर तुम्हाला घ्यायचा असेल हा, तर तो या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट असतो. हा घ्यायचा असेल तर तो याचा आणि याचा क्रॉस प्रॉडक्ट असतो. आणि हा वेक्टर लिहायचा असेल तर तो ह्या राहिलेल्या दोघांचा, म्हणजे इकडून इकडं आपल्याला या डायरेक्शननं फिरायचं, लक्षात घ्या राईट हँड सिस्टीम साठी. मग मला कोण पाहिजे, टॉर्क. टॉर्क कुठे आहे, अंगठ्याच्या आलो. कसं अंगठ्याच्या आलो, हे बघ आपण हे असं कळालं. आता राईट हँड सिस्टीम इथं अप्लाय करतो. कशी बेटा, नीट लक्ष दे. या डायरेक्शननं हा आपला ऍक्सिस ऑफ रोटेशन इथं होता आणि आपण इथं आणलाय. हे टॉर्क कुठे आहे, हा ऍक्सिस सारत सारत मी इथं आणला तर कुठं आला, अंगठ्याच्या आला. म्हणजे अंगठा कोण आहे, टॉर्क आहे. हे फर्स्ट फिंगर कोण आहे, फोर्स आहे, परपेंडिक्युलर फोर्स आहे. आणि इकडे कोण आहे, हा पोझिशन वेक्टर. फक्त आता अडचण काय झाली, हा सांगायला टॉर्क, हे सांगते परपेंडिक्युलर फोर्स आणि हे सांगतंय पोझिशन वेक्टर. फक्त पोझिशन वेक्टर कुठे, ओ कडून पी कडे बेटा. आणि आपला कुठं चालला हा वेक्टर, पी कडून ओ कडं. म्हणजे याला आपण मायनस आर बार म्हणू, याला एफ बार म्हणू आणि याला टो बार म्हणू. म्हणून मला हे कसं लिहिता येऊ शकतं, तर ते मी इथं लिहिलं वेक्टर फॉर्म मध्ये. दिस टो बार इज इक्वल टू, बघ बेटा आता हे राईट हँड सिस्टीम लक्षात घे. हे टॉर्क आहे, हा एफ बार आहे, हा मायनस आर बार आहे. म्हणून मला कसं लिहिता येईल, टो बार इज इक्वल टू एफ बार क्रॉस मायनस आर बार. म्हणजे मी असं लिहून टाकायलोय, एफ बार क्रॉस मायनस निगेटिव्ह ऑफ आर बार. म्हणजे यालाच मी असं लिहू शकतो, मायनस एफ बार क्रॉस आर बार असेल. आणि हे निगेटिव्ह साइन जर काढून टाकायचे असेल तर दिस टो बार इज इक्वल टू काय लिहिता येईल, आर बार क्रॉस एफ बार. मग बेटा तुला वेक्टर फॉर्म लिहून दाखव म्हटले की हे लिहिता आलं पाहिजे, लक्षात असू दे. या टाइपने याला आपल्याला लिहिता यावं. मग कळालं तुला आता, टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग पार्टिकल. सिंगल पार्टिकल असलं की बेटा कसं घ्यायचंय, तर टो इज इक्वल टू आर एफ साइन थिटा. आलं लक्षात. परत त्याचा फॉर्म्युलाच असा लिहू, आर इंटू एफ परपेंडिक्युलर. त्याला कसं लिहिता येईल, टो इंटू पोझिशन वेक्टर मल्टिप्लाइड बाय ट्रान्सवर्स कंपोनेंट ऑफ द फोर्स असेल. त्यालाच आपण वेक्टर फॉर्म मध्ये टो बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. पण हा मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला, आर डिस्टन्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर फोर्स, आपण असं लिहावं. कधी कधी तुला विचारतील बेटा टॉर्कच्या मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज काय असतील. सिंपल आहे. ओके, टॉर्कचं इक्वेशन आहे तुझ्याकडे, टो इज इक्वल टू आर एफ साइन थिटा. म्हणजे तुला जरी मी इथं दोन केसेस दिल्या, कोणत्या कोणत्या केसेस बघ. तर केस फर्स्ट, ह्या केस फर्स्ट मध्ये तुला सांगितलं थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे काय, आर ला परपेंडिक्युलर इकडं फोर्स अप्लाय केलं तर टॉर्क किती येईल त्यावेळेस, टो इज इक्वल टू काय असेल इथं, हे आर एफ साइन थिटा. म्हणजे किती आलं, आर एफ साइन 90. आणि तुला माहिती बेटा टॉर्क आर साइन 90 ची व्हॅल्यू असते 1 आर इंटू एफ. मग इथं जे टॉर्क मिळालं त्याला आपण मॅक्सिमम टॉर्क म्हणतो, कारण या थिटा 90 साठी साइन 90 ची व्हॅल्यू 1 होते. याच्या अपोजिट सेकंड केस असेल बेटा, कोणती सेकंड केस आहे, हे केस सेकंड मध्ये तुला जर सांगितलं थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. म्हणजे काय, वी आर अप्लाइंग द फोर्स अलॉंग द डायरेक्शन ऑफ आर बार. इथे कसं होतं, परपेंडिक्युलर टू आर बार अप्लाय केलं तर टॉर्क मॅक्सिमम आहे. मग इथं काय येईल, हे आर एफ इंटू साइन थिटा किती 0. सो टो इज इक्वल टू आर एफ साइन 0 इज 0. सो टॉर्क इज 0. म्हणजे कसं आलं ते मिनिमम आलं बेटा. मग टॉर्क मॅक्सिमम कधी, थिटा 90 असताना. टॉर्क मिनिमम कधी, थिटा 0 असताना. मग थिटा 90 म्हणजे काय, आर बारला परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करायचं, वी विल गेट द मॅक्सिमम टॉर्क. ठीक आहे बेटा. आणि अलॉंग आर बार अप्लाय केलं थिटा 0 होईल, वी विल गेट द मिनिमम टॉर्क. आणि हा जो पार्टिकल आहे तो रोटेट होऊ शकणार नाही. म्हणजे हा जर रोटेट व्हायचा असेल तर परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करायचा आपल्याला, म्हणजे तिथं मॅक्सिमम टॉर्क मिळेल. मग हे झालं बेटा टॉर्क ऍक्टिंग ऑन अ सिंगल पार्टिकल. सिंगल पार्टिकल वरचं टॉर्क कसं काढायचं ते बघितलं आपण इथं. ठीक आहे. चला आता आपण याच्यावरचे एक दोन प्रॉब्लेम सोडूया. काय म्हणतायत ते प्रॉब्लेम ते पाहू आपण. चला बेटा आता हा पहिला प्रॉब्लेम काय म्हणत आहे ते वाचू आपण. काय म्हणणं या प्रॉब्लेमचं, स्मॉल बॉल ऑफ मास 1 kg is attached to one end of 1 meter long massless string and the other end of string is hung from a point. When the resulting pendulum is 30 degree from the vertical,
what is the magnitude of torque about the point of suspension. Take g is equal to 10 meter per second square. चला बेटा याच्यात काय काय गिवन आहे नोट करू. पहिल्यांदा काय गिवन आहे, a small ball of mass 1 kg. It means that m is equal to 1 kg attached to one end of 1 meter long massless string. म्हणजे length of string is given, it is 1 meter and the other end of the string is hung from a point. म्हणजे काय म्हणणं आहे, दुसरं टोक सस्पेंड केली दोरी एका टोकापासून. Resulting pendulum is 30 degree from the vertical. What is the magnitude of torque about the point of suspension. बघा theta 30 degree म्हणजे काय, सेमी वर्टिकल अँगल इज ऑफ 30 डिग्री. मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क काढा म्हणते आणि g 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर गॅस सांगितलंय. तर बघा बेटा काय काय गिवन आहे आपण, तर हे एवढं नोट केलं. मास 1 kg, लेंथ 1 मीटर आहे, थीटा 30 डिग्री आणि g घ्यायला सांगितलं बेटा आपल्याला 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ठीक आहे. चला आता काय करायचं, आपल्याला आधी डायग्राम ड्रॉ करायची. त्यांचं म्हणणं असं आहे, ह्या स्ट्रिंग पासून, ह्या रिजिड सपोर्ट पासून हे असं मास सस्पेंड केलेलं आहे आणि हे वर्टिकल सोबत कितीचा अँगल करायला लागलाय, 30 डिग्रीचा अँगल करायला लागलाय. तर आपल्याला काय काढायला सांगितलंय, हा पॉइंट ऑफ सस्पेन्शनचा पॉइंट ओ म्हणून ह्या ओ च्या अबाउट टॉर्क कॅल्क्युलेट करा म्हणते बेटा. मग काय करायचंय, ज्यावेळेस मास ऑफ 1 kg इथं असेल त्यावेळेस त्याच्यावर दोन फोर्स असतील, इकडच्या डायरेक्शन टेन्शन आणि डाऊनवर्ड डायरेक्शन काय असेल, वेट असेल. W इज इक्वल टू mg. किती असेल, मास 1 आणि g किती 10. म्हणजे किती रे हे फोर्स, 10 न्यूटन एवढं फोर्स आहे डाऊनवर्ड. ठीक आहे. आता आपल्याला इथं या O च्या अबाउट टॉर्क काढायचं बेटा. मला सांगा टेन्शन मुळे टॉर्क असेल का नाही, कारण टेन्शनचं काम काय, फक्त ह्या मासला याच्याशी बाउंड करून ठेवायचं. मात्र ह्या वेटचं काम काय, वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतंय म्हणून ते काय करेल, या बॉबला इकडे डायरेक्शन घेऊन येईल. म्हणून मी जर वेटला रिझॉल्व केलं तर त्याचा एक कॉम्पोनंट इकडे येईल आणि दुसरा कॉम्पोनंट इकडे जाईल. हे 30 असेल तर बेटा हे सुद्धा किती असेल, 30 असेल. मग हे किती झालं, हे mg cos 30 असेल. हे कॉम्पोनंट काय असेल, तर का mg cos 30 असेल आणि हा असेल mg sin 30. मग आता आपल्याला याच्यात इंटरेस्ट नाही, आपण आताच बघितलं बेटा टॉर्क काय असते, परपेंडिक्युलर फोर्स मल्टिप्लाइड बाय काय, डिस्टन्स. मग आता हा पोझिशन वेक्टर इथून इकडला डायरेक्शन येईल, म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग किती ती 1 मीटर. मग जर मला इथं टॉर्क काढायचं असेल बेटा तर मी असं काढणार काय, r मल्टिप्लाइड बाय f परपेंडिक्युलर. मग बघा आता इथं r म्हणजे काय, लेंथ ऑफ स्ट्रिंग किती 1 मीटर आहे आणि परपेंडिक्युलर फोर्स बेटा इकडच्या डायरेक्शननं, हे लेंथ अशी त्याला परपेंडिक्युलर हा कॉम्पोनंट आहे किती, तो mg sin 30. mg sin 30 असं येईल ते. मग आता r म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग 1 मीटर आहे, मास 1 kg, g 10 घ्यायला सांगितलंय, sin 30 इज हाफ, सो इट इज किती आला 5 न्यूटन इंटू मीटर असेल. फोर्स इंटू डिस्टन्स आहे म्हणून युनिट न्यूटन इंटू मीटर. हा अतिशय इझी प्रॉब्लेम आहे, पण बेटा तुला समजून घ्यायचंय इथं टॉर्क कुणामुळे, टेन्शन मुळे नाही. कारण टेन्शनचं काम काय, हा बॉब फक्त ह्याला बांधून ठेवायचा, पण हे वेट काय करायले, डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट व्हायलंय. त्याच्यामुळं mg आणि t सेम डायरेक्शनला नाही, म्हणून याला आपण रिझॉल्व केलं mg cos 30, mg sin 30 आणि तो स्क्वेअर खाली येईल. मग आता आपण त्याच्यासाठी टॉर्क किती प्रोड्यूस करेल, तर एवढं प्रोड्यूस करेल न्यूटन इंटू मीटर. चला आता आपण पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊ. बघा आता बाळांनो, या प्रॉब्लेमचं काय म्हणणं ते लक्षात घेऊ. फाइंड द टॉर्क ऑफ अ फोर्स F इज इक्वल टू I plus 2j minus 3k. बघा त्याने आपल्याला फोर्स गिवन आहे, किती गिवन फोर्स आहे, I plus 2j मायनस किती होतं 3k कॅप न्यूटन एवढं फोर्स आपल्याला गिवन आहे. पुढे बघा, पुढे वाचू प्रॉब्लेम काय म्हणते आणखीन ते, अबाउट द पॉइंट O. The position vector of point of application of force about O is, बघा पोझिशन वेक्टर गिवन आहे, r bar is equal to कसा दिलाय तो 2i कॅप प्लस 3j कॅप मायनस काय दिलेलं आहे k कॅप मीटर. हा पोझिशन वेक्टर गिवन आहे आपल्याला. आणि काय कॅल्क्युलेट करा म्हणते ते, टॉर्क काढा म्हणते, फाइंड द टॉर्क म्हणणं आहे त्यांचं. बघा आता टो काढायचंय, तर बघा आता कसं सॉल्व्ह करता येऊ शकते. बघा आपण गिवन नोट केलं, हे फोर्स आहे आणि हा r बार आहे. मग आता आपण आताच बघितलं बेटा टॉर्क काय होतं, तर टॉर्क असं होतं काय, r बार क्रॉस f बार, म्हणजे टॉ इज अ क्रॉस प्रोडक्ट ऑफ r बार अँड f बार.
मग बेटा हा क्रॉस प्रॉडक्ट कसा सॉल्व्ह करायचा तुला माहिती आहे हे आय जे के असतात. मग आता बघ इथं आर बार किती गिवन आहे एवढा आहे. मग मी त्याला असं मांडतो इथं 2 हे 3 अँड -1 आणि एफ बार कसा मांडायचा आहे 1 हे 2 आणि हे -3 असं मांडून टाकलं. आणि हे सॉल्व्ह करायची मेथड पण तुला माहिती कसं करतो आपण हे आय कॅप इन ब्रॅकेट काय लिहितो आय कॅप घेत असताना हा रो आणि हा कॉलम सोडतो हा क्रॉस प्रॉडक्ट घेतो 3 × 3 किती आले -9 मायनस हा क्रॉस प्रॉडक्ट घेतो 2 × -1 किती झाले -2 -+ असे आले -j कॅप. चला जे कॅप साठी आपण आता हा उभा कॉलम आणि आडवा रो सोडून देणार 2 × -3 किती आले -6 -1 × -1 इट बिकम्स प्लस असं आलं. आणि राहिला काय आता प्लस के कॅप असेल. के कॅप साठी आपण हा रो आणि हा कॉलम सोडून देणार 2 × 2 4 -3 × 1 +3 म्हणजे काय -3 असे झाले. चला याला सिंप्लिफाय केलं तर काय लिहितं -7i इथं किती होतील हे मायनस हे -5 प्लस 5j कॅप आणि 4 -3 म्हणजे इट इज अ 1k कॅप. हे एवढं झालं टॉर्क लक्षात असू द्यायचं. हे टॉर्क याला युनिट काय दिसेल बेटा तर न्यूटन × मीटर.